नमस्ते. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. एका गृहस्थाने आपली जागा बाजूवाल्याला विकली. म्हणजे ती विहीर होती, त्याच्या जागेमध्ये ती विहिरीसकट आहे ना जागा, ते बाजूवाल्याला विकली. तर बाजूवाला आहे ना दुसरे, म्हणजे त्या बाजूवाले सर्व पैसे, म्हणजे त्याचे सगळे लिकापेडी करून आहे ना त्याचे पैसे त्या बाजूवाल्याने विहिरीसकट पैसे दिले. आणि असं लिकापेडी पण झाली होती की विहिरीसकट तुझी जागा मी घेतली असं म्हणून, आणि त्याचे पैसे पण मी घेतले, असं सर्व लिहून वगैरे झालं होतं. दुसऱ्या दिवशी तो माणूस आहे ना, तो पाणी भरायला गेला त्या विहिरीवर. पाणी भरायला गेल्यावर आहे ना त्या माणसाने, त्या मालकाने बघितलं आणि तो धावत आला आणि म्हणतो, तू पाणी नको भरू. तो म्हणतो, कसं काय पाणी नको भरू? म्हणतो, मी तुला पुरेपूर पैसे दिले विहिरीचे आणि जागेचे, मग मी पाणी का नको भरू? तो म्हणतो, तुला मी जागा आणि विहीर विकली आहे, तुला पाणी भरायचा काय अधिकार नाही आहे? पाणी नाही मी तुला विकलाय असं म्हणून आहे ना तो म्हणाला, असं कसं? मी तुला पुरे पैसे दिलेले आहेत, लिहून पण घेतलेलं आहे, आणि तू मला पाणी का नाही भरू देत? असं तो दुसरा म्हणतोय. पण नाही म्हणतो, तुला मी पाणीच भरायला देणार नाही. म्हणतो, असलं कसलं म्हणतो तुझं हे? सगळे पुरे तुला पैसे देऊन सुद्धा तू आपला हक्क गाजवतोस. असं म्हणून त्याला ते पटलं नाही. म्हणून त्याने आहे ना म्हणजे पोलिसात तक्रार केली आणि घरी घरी आल्यावर ते पोलिसांमधून आहे ना त्यांना दोघांना पण बोलवण्यात आलं, आणि ते दोघे पण गेले. तर तो माणसाला काय म्हणतोय, ज्याने जमीन विकली त्याला जज काय बोलतो, तू म्हणतो या बाजू आपल्या शेजाऱ्याला म्हणतो, तू आपली जागा विकलीस ना? हा म्हणतो, विकली, पण त्याच्यामध्ये विहीर पण होती. हा म्हणतो, विहीर पण त्यालाच विकली. मग म्हणतो, तू त्याला पाणी का नाही भरू देत? पण म्हणतो, साहेब, मी त्याला जागा विकली, विहीर विकली, पण म्हणतो त्याच्यामध्ये असं मी लिहिलं नाही की मी तुला पाणी विकलं म्हणून. म्हणून मी म्हणतो, मी त्याला पाणी भरू देत नाही. असं कसं म्हणतो, तू पाणी भरू देत नाही? तुझी जागा तू दिली, विहीर दिली, मग विहिरीमधलं पाणी पण त्याचंच झालं ना? नाही म्हणतो, मी असं म्हणतो त्याच्यात लिहूनच दिलेलं नाही आहे मी तुला पाणी पण विकलं म्हणून. तर असं म्हणून आहे ना तो साहेब म्हणाला, म्हणतो, असं कसं? मग म्हणतो, तुला पाणी पाहिजे ना, तू पाणी नाही विकलंय ना, मग तू काय कर, त्याची जागा झाली, आता त्याची विहीर झाली, आता तुला पाणी ठेवायला पाहिजे ना. म्हणून तू काय कर की तू त्याला रोज आहे ना 50 रुपये रोजचे पाणी ठेवायचं भाडं दे विहिरीमध्ये. म्हणतो, चालेल काय? असं तुला जमेल काय की तुझं पाणी त्याच्या विहिरीमध्ये आहे, असं भाड्याने आहे असं समजून आहे ना तू त्याला रोजचे 50 रुपये दे पाणी ठेवायचे, म्हणजे विहिरीचं भाडं. तर असं म्हणून आहे ना तो म्हणाला माणूस, म्हणतो, असं कसं? म्हणतो, आता विहीर पण विकली, जागा विकली, आणि पाणी पण कसं? म्हणतो, मी भाडा कसा देऊ? असं म्हणाला. तर मग म्हणतो, कसं होणार? तू म्हणतो जागा विकलीस, विहीर विकलीस, आणि तू म्हणतो पाणी नाही विकलं. अरे, पाणी पण आता त्या विहिरीमध्ये पाणी आहे, ते पण विहिरीमधलं पाणी पण त्याचंच झालं ना. असं म्हणून म्हणतो, तुला तसं परवडत नसेल तर तू विहिरीचं भाडं दे, पाणी तुझं तसंच राहील विहिरीमध्ये, रोजचे 50 रुपये त्याला भाडं दे विहिरीचं. असं म्हणून आहे ना तो मग एकदम म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये आला उजेड. म्हणाला, अरे, मी कसं त्याला बोलत होतो, आता जागा विकली एवढी, म्हणतो विहीर पण त्याचीच झाली, मग पाणी पण त्याचंच होणार. असं म्हणून त्याच्या डोक्यात जरा प्रकाश पडला, आणि त्याला समजलं की आपण जे करतोय ते चुकीचं करतोय. म्हणून आपण आहे ना कुठे पण आपण एखादी वस्तू घेतली, समजा एक रूम घेतला, आणि त्याची समजा वर आणि खाली रूम आहेत, 2 आहेत, डबल रूम आहे, तर आपण कसं दोन्ही रूमचे एक कागदपत्र करून घ्यायचे. म्हणजे कसं, मग मालक काय म्हणणार, मी तुला एक खालचा रूम विकला, वरचा रूम नाही विकला, असं तो नंतर म्हणू शकतो. त्याच्यामुळे काय होतं, म्हणजे आता ह्यानी कसं तुला विहीर विकली, मी पाणी नाही विकलं, असं म्हणून आहे ना माणसानी कसं वस्तू घेता नाही ना, म्हणजे आपण शाण्यासारखं राहायचं, म्हणजे आपण डोकं चालवायचं, आणि आपल्या पुऱ्या घराचं आहे ना, घराची शिडी कुठे आहे, घरात किती माले आहेत, किती उंच आहे, हे सगळं बघून आहे ना आपण कागदपत्र लिहून सगळं घ्यायचं. असं म्हणजे एखाद्या माणसाच्या तावडीमध्ये फसायचं नाही, अशा प्रकारे ही गोष्ट होती. आणि तो माणूस आहे ना त्या बिचाऱ्या माणसाला फसवायला निघत होता पाण्याच्या निमित्ताने. तसं माणसाने फसू नये अशी त्या गोष्टीमध्ये आहे. अशीच माझी साधी आणि सोपी छान गोष्ट होती. आता ती संपली आहे. नमस्ते.